नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी घाटात स्कूल बसचा भीषण अपघात, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे। विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळल्याने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत। मृतांमध्ये 13 वर्षीय विद्यार्थिनी व 14 वर्षीय विद्यार्थ्याचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि भीषण असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। बसमध्ये एकूण 56 विद्यार्थी प्रवास करत होते, त्यापैकी 6 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत, तर 18 जखमी विद्यार्थ्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। उर्वरित विद्यार्थ्यांवर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर अक्कलकुवा पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। दरीत कोसळल्याने बस पूर्णतः चक्काचूर झाली असून हा अपघात नेमका कसा घडला त्याचा तपास सुरू आहे। प्राथमिक अंदाजानुसार बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे। या घटनेमुळे संपूर्ण सातपुडा परिसरात शोककळा पसरली आहे, तर मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। प्रशासनाकडून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना तातडीने मदत व उपचार पुरवण्यात येत आहेत। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। एक अत्यंत दुर्दैवी घटना आज अक्कलकुवा तालुक्याच्या घाटामध्ये घडली। विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ही दरीत पडून त्या ठिकाणी जागीच 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना माझ्यापर्यंत फोनद्वारे कार्यकर्त्यांकडून मला समजलं। आमचे सर्व कार्यकर्ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सर्व जे त्या ॲक्सिडेंटमध्ये लहान बालकं होते, ड्रायव्हर होता, यांना रेस्क्यू करण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेले आहे। जे सिरियस होते त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे। आणि ही जी दुर्दैवी घटना घडली, जे बालकं त्या ठिकाणी मृत्यू ज्यांचा झाला आहे, त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराप्रती मी या ठिकाणी वेदना व्यक्त करते। आणि मी स्वतःही काही वेळात त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये साहेब आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहोत। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।